देवळा तालुक्यातील वेलकम हॉटेलवर देह विक्री करणाऱ्या महिला अखेर बांगलादेशातीलच निघाल्या। 21 फेब्रुवारी रोजी देवळा पोलिसांना मिळालेल्या बातमीनुसार हॉटेल वेलकम येथे देह विक्री करणाऱ्या मिळालेल्या 2 महिला यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। संपूर्ण तपास करीत असताना पोलिसांच्या तपासात अखेर असं निष्पन्न झालं की या महिला बांगलादेशी आहेत। या दोघींनी देशाबरोबर स्वतःची ओळख लपवत व भारतातील पथकाची नजर चुकवत भारताच्या सरहद्दीतून या महिला भारत देशात आल्या। त्यांच्याकडे वैध असा कुठलाही पुरावा नाही। त्यांनी भारतात अवैधरित्या प्रवेश केलेला आहे। त्यामुळे या दोन्ही महिलांवर देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांच्या फिर्यादीवरून नियम 3 सह 6 पारपत्र भारतात प्रवेश नियम 1950 सहपरिषद 3(1) अ परकीय नागरिक आदेश 1948 सह कलम 14 परकीय नागरिक आदेश 1946 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखीलकर, उपविभागीय अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे हे पुढील तपास करीत आहेत। देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर, दहिवड।